भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, जगभरात जळगावमधील कोथळीच्या यात्रेतील धक्कादायक प्रकार, छेड काढणारे एका नेत्याचे कार्यकर्ते असल्याचाही आरोप। एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांची केली तक्रार, संजय राऊतांचा दावा, मुख्यमंत्री पद मिळवायचे असेल तर भाजपत विलीन व्हा, शहांनी सल्ला दिल्याचाही राऊतांचा गौप्यस्फोट। संतोष देशमुख हत्या प्रकरण, मंत्री धनंजय मुंडेंना भोवणार, उद्या मुंडेंच्या राजीनाम्याची घोषणा, करुणा मुंडेंची पुढारी न्यूजला माहिती, तर 2 दिवसांपूर्वी अजितदादांनी राजीनामा घेतल्याचाही दावा। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज सरकारचं चहापान, अधिवेशनातील रणनीती ठरवण्यासाठी महायुतीची बैठक, तर संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आज ठाकरेंचा मेळावा, ठाण्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिग्गज नेते करणार मार्गदर्शन, ठाणे महापालिका निवडणुकीसाठी मंथन। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरांना तात्पुरता दिलासा, 11 मार्च पर्यंत अटक न करण्याचे कोर्टाचे आदेश, कोरटकर आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता। संभाजीनगरमधील सावरखेडा पांढरी गावामध्ये पाण्याच्या समस्येमुळे तरुणांची लग्न जुळेनात, पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्यानं मुली देण्यास नकार, पांढरी गावचे तरुण बेजार। पवित्र रमजान महिन्यास आजपासून सुरुवात, रोजा नमाज पठणासह मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण, बाजारपेठांमध्ये देखील खरेदीसाठी रेलचेल। चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये आज भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना, दुबईत रंगणार थरार, दोन्ही संघ आधीच उपांत्य फेरीत दाखल, आज मात्र विजयाच्या हॅट्रिकची संधी।